नमस्कार. मी सदानंद गोडसे, बिझनेसमन आहे. खूप मोठा बिझनेस आहे माझा, देशात परदेशात. पण गरिबी खूप जवळून बघितली. आर्थिक उढाताण काय असते ते खूप जवळून पाहिले. म्हणजे साधं नवीन दप्तर घ्यायचं असेल तर माझ्या वडिलांना एक वर्षभर पैसे साठवावे लागायचे. शाळा 8-10 किलोमीटर लांब, सायकल तर नव्हतीच. 8-10 किलोमीटर चालत जायचो शाळेत. चपला सुद्धा नसायच्या पायात. फक्त अभ्यासात हुशार म्हणून ती भावलं माझं. पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा काही गरिबीने पाठ सोडली नाही माझी. फी भरायला पैसे नसायचे, मग इकडे तिकडे कामं करा. मित्रांबरोबर कुठे बाहेर गेलो तर जेवणाचे खायचे पैसे शेअर करायला लागू नयेत म्हणून मी खायचोच नाही. काहीतरी कारण सांगायचो, आज काय पोट बिघडलंय, उद्या काय देवीचा उपवास आहे. सगळे खूप हसायचे मला. पण तर आई आजारी पडली. खूप खचलो मी. काय करावं कळेना, पैसे नाहीत आणि पैशा अभावी, औषधोपचाराच्या अभावी आई गेली. तेव्हा ठरवलं, हे आपल्याला जे भोगायला लागलंय ते आपल्या मुलीला भोगायला लागता कामा नये. तिच्या वाट्याला हे सगळं यायला नको. ही नामुष्की तिला मिळता कामा नये. मुलगीच हवी होती मला. आणि तरीही मी ठरवलं होतं की स्वतःचं मोठं घर, गाठीशी भरपूर पैसा येत नाही तोपर्यंत मूल जन्मालाच घालायचं नाही. पुढे उशिरा का होईना पण सोन्यासारखी मुलगी झाली आम्हाला. आता सगळं आहे. सुंदर सोजवळ बायको, मोठं घर, 4-5 गाड्या, भरपूर पैसा, एव्हरीथिंग. पण तरी मी आणि माझी बायको आमच्या मुलीला, कार्तिकीला खूप मिस करतो. कार्तिकी गेली. तिच्या वाढदिवसाला कधी मी हजर नसायचो. तिला कधी कुठे फिरायला घेऊन जायचो नाही. कधी बसून गप्पा मारल्या, खेळलोय. कारण खूप खूप काम करत असायचो. उद्या पैसे नसतील तर काय होईल या भीतीने, जीवाच्या आकांताने मी पैसे मिळवायच्या मागे लागलो. खूप खूप काम करायचो. आणि हे सगळं तिच्यासाठीच तर आहे, तिच्या भविष्यासाठी आहे. त्याचीच तजवीज करतोय असं वाटायचं मला. खूप खूप काम करायचो मी. एक दिवस तिला ताप आला आणि साधा ताप आल्याचं निमित्त होऊन आमची कार्तिकी गेली. आणि दुर्दैव बघा ना, मी तेव्हाही इथे नव्हतो. मी तिकडे परदेशात. 22 तास लागले मला तिथे पोहोचायला. तिच्या शेवटच्या क्षणी सुद्धा मी तिच्यापर्यंत, तिच्या जवळ पोहोचूच शकलो नाही. आता 4 वर्ष झाली या गोष्टीला. आणि आता तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी घरी असतो. त्यावेळेला असतो तर काही वेगळं घडलं असतं. मी माझ्या मुलीचं मला सोडून जाणं मी थांबवू शकलो असतो. कदाचित किमान एक बाप म्हणून तिच्या जाण्यापूर्वी तिच्या आयुष्यात 4 आनंदाचे क्षण मी पेरू शकलो असतो का? ती गेलीच ती. मी जी चूक केली प्लीज करू नका.
आपल्या माणसांना आपलं आपण त्यांना देत असलेलं भविष्य नको असतं. त्यांना आपला वेळ हवा असतो. त्यांना पैसा नको असतो. त्यांना आपण हवे असतो. आपलं त्यांच्याबरोबर असणं, त्यांच्याशी संवाद साधणं ते हवं असतं. प्लीज सांभाळा आणि बाळा, जमलं तर या बाबाला माफ कर. नमस्कार. मी लक्ष्मीकांत गोखले, लक्ष्मीकांत विष्णुपंत गोखले. माझा संवाद खरं तर सगळ्यांशीच हरवलेला होता, पण सगळ्यात जास्त तो माझ्याशी स्वतःशी हरवला होता. मला मला कळायचंच नाही की आयुष्यात मला काय करायचंय, कसं वागायचंय. खूप चुका केल्या मी, खूप वाईट वागलो सगळ्यांची. आईशी, माझ्या बायकोशी, भावंडांशी, पण सगळ्यात जास्त मी चुकीचं वागलो ते माझ्या बाबांशी. माझे बाबा घरीच असायचे. शेवटची काही वर्ष खूप खूप आजारी होते ते. घरातल्या घरातच असायचे, बाहेरही कुठे जायचं नाही. त्यांना चालता फिरताही यायचं नाही. घरातल्या घरात थोडस जरी फिरले तरी खूप त्रास व्हायचा त्यांना. आणि त्यामुळे साहजिकच घर चालवण्याची जबाबदारी आईवर होती. आई ऑफिसला जायची आणि बेबी, माझी धाकटी बहीण, शाळेत जायची तेव्हा. आणि माझा मोठा भाऊ रमाकांत, तो कॉलेजला जायचा. मी घरीच असायचो. मग 12वी मध्ये मी नापास झालो होतो, त्यामुळे मी घरीच असायचो. बाबांना औषध देण्याची जबाबदारी आईनी माझ्यावर सोपवलेली असायची. द्यायचो मी औषध बाबांना. आईच्या कामानिमित्त आई 7-8 दिवस कुठेतरी बाहेरगावी गेली होती एकदा. बाबा आणि मी दोघंच असायचो घरी. बाबांना माझ्याशी खूप बोलायचं असायचं, पण मला ते सगळं फार निरर्थक वाटायचं. असं वाटायचं काय बोलणार मी बाबांशी. बाबांशी बोलत बसण्यापेक्षा मित्रांबरोबरच्या टवाळक्या, मित्रांबरोबरच्या पार्ट्या, पार्ट्यांमधली दारू, हे सगळं जास्त आवडायचं. बाबांना कॉफी खूप आवडायची आमच्या. एक दिवशी घरातली कॉफी संपली होती आणि बाबांना कॉफी हवी होती, कारण डॉक्टरांनी बाबांना चहा प्यायला एकदम सक्त मनाई केली होती. बाबा मला म्हणाले, कांता कॉफी आण रे. मी म्हटलं आणतो आणतो. संध्याकाळी मी मित्रांबरोबरच्या पार्ट्यांकरता बाहेर पडायचो, तेव्हा बाबा मला आठवण करून द्यायचे, कांता कॉफी. मी म्हणायचो हा हा आणतो आणतो. मग त्या पार्ट्यांच्या नादात कॉफीचा विसरच पडायचा. त्या पार्ट्यामधली दारू, ते सगळं संपून मी कधीही यायचो घरी परत. काही ताळतंत्र नसायचा, वेळ नसायची. मध्यरात्री, पहाटे, सकाळी सुद्धा कित्येकदा आलेलो आहे. मी जेव्हा यायचो तेव्हा बाबा दरवाजात बसलेले असायचे आणि त्यांना पाहिल्यानंतर मला स्ट्राईक व्हायचं, मला आठवायचं कॉफी. पण तेव्हा ते चकार शब्दांनी काही बोलायचे नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा निघालो मित्रांबरोबर पार्ट्या करायला की आठवण करून द्यायची, कांता कॉफी आणायची. मी पुन्हा म्हणायचो हा आणतो आणतो बाबा आणतो. मग मला म्हणायचं, कांता तुझं वय आहे रे, वय आहे तुझं, तुला मित्र जवळचे वाटणारच, पण मलाही वेळ दे थोडा, माझ्याशीही बोल. मी म्हणायचो हो बोलीन बोलीन बाबा बोलीन.
आणि असं म्हणून सटकायचो तेवढ्यात बाबांनी पुन्हा आठवण करून दिली, कांता कॉफी. अरे घसा कोरडा पडतो रे माझा, कॉफी पेली ना की कशी तरतरी येते, बरं वाटतं. आणि मी लक्षात ठेवायचो हा कॉफीचं, पण बाहेर पडलो, पार्टी, दारू, पुन्हा त्या दिवशी असंच त्यांना हो हो बोलू बोलू असं म्हणून घरातनं सटकलो, बाहेर पडलो आणि रस्त्यातच वाटेत एक दुकान दिसलं. आणि का कोणाच मला स्ट्राईक झालं कॉफीचं. मी पटकन दुकानातनं कॉफी घेतली, खिशात ठेवली, म्हटलं उद्या देऊ, आणि पुढे चालायला लागलो. आणि का कोणाच ठाऊक तसंच त्याच पावली घरी परत आलो. मनात विचार केला की आज आधी बाबांना कॉफी द्यावी आणि मग काय पार्ट्यांना जायचं ते जावं. घरी येत असताना एकदा असंही वाटलं की आज बाबांना कॉफी बनवूनच द्यावी, त्यांना धक्काच द्यावा आश्चर्याचा. ठरवलंच, मनाशी पक्क केलं. तसाच तरा घरी आलो. मला वाटलं बाबा दरवाजात असतील, पण दरवाजात काही मला दिसले नाही. एकूण मला बरं वाटलं, म्हटलं चला छान सरप्राईज देऊया. तसाच मी किचन मध्ये गेलो, स्वतःच्या हाताने उत्तम कॉफी बनवली, अगदी आईने शिकवल्यासारखं. आणि कॉफीचा कप हातात घेऊन बाबांना शोधायला लागलो. तो बाबा त्यांच्या खोलीमध्ये आराम खुर्चीत शांत डोळे मिटून पडले होते. एक क्षण विचार केला बाबांना उठवावं की नाही, पण एवढी गरमागरम कॉफी हातात आहे. गेलो त्यांच्या खोलीत, म्हटलं बाबा बाबा उठा, कॉफी आणली तुमच्यासाठी. बाबा माझ्याकडे बघायलाच तयार नाही. मी म्हटलं बाबा आता फार भाव खाऊ नका, हा तुम्हाला म्हटलं होतं ना मी कॉफी आणलेली आहे. मी कॉफी नुसती आणलेली नाहीये, बनवून आणली आहे मी स्वतः. उठा आता, प्या कॉफी, आणि काय तुम्हाला माझ्याशी बोलायचं ते बोला कॉफी पिता पिता. आणि असं म्हणून मी त्यांना उठवायला त्यांना हात लावला. बाबा गेले होते माझे. नाही पेली त्यांनी मी माझ्या हाताने बनवलेली कॉफी. त्यांना काय बोलायचं होतं माझ्याशी ते आजपर्यंत मला कधी कळलंच नाही. माणूस जिवंत असेपर्यंत त्याशी संवाद साधला पाहिजे. ही म्हातारी माणसं असतात ना, यांच्या खूप साध्या साध्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात, छोट्या छोट्या गरजा असतात, त्या पूर्ण करायला पाहिजे. आपण किमान ऐकून तरी घ्यायला पाहिजे. काय माझ्या बाबांना माझ्याशी बोलायचं होतं मला आज तर गायब नाही कळलं. आणि मी त्यानंतर आजपर्यंत कधीही स्वतःला माफ करू शकतो नाही, कधीच नाही. घरातल्या माणसांना जपायला हवं. आपण घरात असताना आपल्याशी बोलणारा धडधाकट असणारा माणूस आपण घरी परत येईपर्यंत नाहीसा झालेला असू शकतो. सॉरी बाबा, मला माफ कर. आपण माणसांना जपलं पाहिजे, आपल्या माणसांना जपलं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, त्यांना काय हवंय काय नको.
I'm sorry. इथे काय करताय? मी माफी मागायला आले. त्याची आता काहीच गरज नाही. मला आहे ना, मग मागा आणि निघा. चुकलं माझं. झालं? असं काय करताय? आता काय? माझं एक काम होतं तुमच्याकडे. आता आलात ना मुद्द्यावर? खरंच म्हणजे तुमचं काम असल्याशिवाय तुम्ही इथे येणं शक्यच नाही. नुसती माफी वगैरे मागायला तर तुम्ही जन्मात असं करणार नाही. बेबी, काय चुकीचं बोलले वहिनी मी? बेबी त्या काय म्हणतायत ते तरी ऐकून घे. काय ऐकून घेऊ? मला त्यांचं काहीच ऐकायचं नाही. त्यांचा या घराशी काहीही संबंध नाही. मी म्हणते ना माझं चुकलं म्हणून. आता काय हवंय तुम्हाला? तुमची थोडी मदत हवी आहे. मी तुम्हाला कसलीही मदत करू शकत नाही. असं नका हो करू. खरंच असं नका करू. मी रस्त्यावर येईन. दया करा ना माझ्यावर. तुमची पात्रताच नाहीये तेवढी. तुम्ही जा बघू इथून. वहिनी यांना जायला सांग. आधी श्रीमुळे माझं डोकं फिरलंय. अजून जास्त त्रास नको. आता सगळं तुमच्या हातात आहे. मी माझ्या संसाराची भीक मागते हो तुमच्याकडे. नवऱ्याशिवाय जीणं काय असतं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आत्ता जाग आली तुम्हाला? कुठे गेला तुमचा तो रुबाब? कुठे गेला? शिव्या शाप देऊन गेला होतात ना आमच्या घराण्याला. काय तर म्हणे तुमच्या घरातले संसार टिकत नाहीत. हा, तेव्हा तुमच्या जिभेला हाड नव्हतं. आता काय झालं? आणि आता तुमच्या मुलीचं डोकं ठिकाणावर आल्याला दिसतंय. अचानक कशी काय बदलली ती? हा, श्रीला अवॉर्ड डिक्लेअर झालाय. बिझनेस मध्ये त्याची ग्रोथ झाली आहे. त्याच्यामुळे तिला असं वाटलं असणार आहे की आता आपण आपला संसार मोडायला नको. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी तिची वकिली करायला आलाय? नाही, मी तिचा संसार वाचवण्यासाठी नाही. मी माझा संसार वाचवण्यासाठी आले तुमच्याकडे. म्हणजे मुलीच्या संसाराला कुठे काय धाड भरली? मुलीचा संसार वाचवायला तो मोडला तरी कुठे होता? सगळी नाटकं हो, सगळी नाटकं. म्हणजे तू कर मारल्यासारखं आणि मी करते रडल्यासारखं. आणि इथे मधल्यामध्ये माझं मरण झालं ना. अहो काय बोलता तुम्ही? खरं तेच बोलतील. म्हणजे श्री आणि जान्हवी हो, त्यांचं सगळंच बरं चाललंय. रोजच ते फोन आणि का काय म्हणतात ना ते मेसेज, ते रोज चालू असतं. आणि त्यात तुमच्या आई आजींनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे तिचे हात तर काय अगदी आभाळालाच पोचले. मग काय, आईचं काही का होईना. स्वतःच सगळं नीट झालं ना, मग तिला काय फरक पडणार आहे? माझीच मुलगी आहे, बोलू नये खरं तर असं. एवढं पण स्वार्थी असू नये माणसाने. काय काय केलं नाही मी जानूसाठी. तिच्या सांगण्यानुसारच मी तुम्हा लोकांना काही नको नको ते बोलले अगदी. तिच्या सांगण्यावरनं जावई बापूंशी शत्रुत्व पण पत्करलं. आता काय, आईची गरज संपली ना. तिला काय फरक पडतोय? तिचा संसार सुरळीत झाला ना. पण इथे माझ्या संसाराला एवढं मोठालं भगदाड पडलंय. काय पट्टी पडवली तिने तिच्या बाबांना आणि भावाला, देव जाणे. माझा नवरा मलाच घराबाहेर काढायला निघाला. कोणाचंच ऐकणार नाही, अगदी जानूचं सुद्धा नाही. ऐकलंच ना तर फक्त जानूच्या सासरचं म्हणून तुमचं आणि तुमच्या मुलाचंच ऐकतील ते. काका, कुठे होतास? समोर बोल ना, असं काय करतोय? नाही पण आता कोण बोलणार?
हे सांग ना, समोर बोल ना. काका तुला मी कळते श्री, मी जितकी मला कळते ना त्यापेक्षा जास्त मी तुला कळते. मग तुला हे का नाही कळलं रे की मला डिवोर्स नको होता, कधीच नको होता. मला माहितीये तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत आता, पण तुला गंमत माहितीये, तुझ्या या सगळ्या प्रश्नांचं एकच निरागस निष्पाप असं उत्तर आहे माझ्याकडे, आणि ते उत्तर मला तुला द्यायचं होतं. तू प्रश्नही विचारला नव्हतास ना, तेव्हाही मला तुला ते उत्तर द्यायचं होतं. कारण हे उत्तर द्यायला मला सनई चौघडे वाजायला नको होते किंवा पुष्पवृष्टीही नको होती. अरे मी फक्त तुझा मूड बरा असण्याची वाट बघत होते, पण आपण भेटलो आणि आपण फक्त भांडलो. पण निसर्गाने तुला हे उत्तर देण्याआधी मला तुला आता उत्तर द्यायचं. मला तुझ्याशी बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, आणि एकदा तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली ना, मग बाकी कुठलेच प्रश्न आपल्यात उरायला नको आहे. प्रेम आणि लग्न या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं म्हणतात सगळे, पण मला प्रेमापेक्षा लग्न जास्त आवडलं. मला तुझ्या आयुष्याचा, तुझ्या घराचा, तुझ्या रुटीनचा भाग होता आलं, आणि मला तेच हवं होतं, मला तेच आवडतं. मुळात ना श्री, मला प्रेम म्हणजे डेटवर जाणं, एकमेकांचा हातात हात धरून फिरणं किंवा एकमेकांना भेटवस्तू देणं असं कधी वाटलंच नाही. माझ्यासाठी प्रेम म्हणजे एकमेकांना गुणदोषासकट स्वीकारणं, एकमेकांना फुलवणं, एकमेकांच्या बरोबर असणं. एक जन्म नाही, पूर्ण 7 जन्म. सहवासाने आपल्याला कंटाळा येतो एकमेकांचा असं सगळे म्हणतात, पण मला तुझा कधीच कंटाळा येत नाही. मला तुझ्यासाठी जेवण बनवायला आवडतं, तुझं फिसकटलेलं कपाट आवरणं तरी अख्खा दिवस जातो माझा, पण मी एन्जॉय करते हे सगळं. बरेचदा आता तुझं आवरलेलं कपाट तू नोटीसही करत नाहीस, बेडवरची बदललेली बेडशीट तुझ्या लक्षातही येत नाही, पण मी स्वीकारलंय सगळं. माझा नवरा हा असाच आहे, आणि मला तू असाच आवडतोस. मला तुझ्यातलं काहीच बदलायचं नाहीये श्री. तुझ्याशी लग्न झाल्यावर मी बदलत गेले. तुझं माझ्याशी असलेलं नातं प्रत्येक पावलाला बदलत गेलं. माझा मित्र होतास तू, मग नवरा झालास, आणि मग माझं मूल झालास. नवरा बायको एकमेकांचे फक्त नवरा बायको राहत नाहीत ना, सगळं काही होऊन जातात. बोल बोल, काही प्रॉब्लेम नाही, बोल तू बोल. तुला माहितीये, मनीषी आणि पिंटाशी बोलताना मी बरेचदा त्यांना श्री म्हणून हाक मारते, कारण मनातल्या मनात मी सारखी तुझ्याशी बोलत असते ना. मनीष खूप चिडतो माझ्यावर, पण पिंट्याला आता सवय झालीये. माझं चुकलं श्री, खरंच चुकलं. मी बोलायला हवं होतं तुझ्याशी, तुझे फोन घ्यायला हवे होते मी, पण मला सुधारलंच नाही रे. आपल्यातल्या दुराव्याला मी दुसऱ्या कुणालाच दोष नाही देत, दोष माझा होता. मी तुला समजून घ्यायला कमी पडले, पण मला डिवोर्स नको होता, कधीच नको होता. श्री, मला तुझ्या बरोबर जगायचंय, वाढायचंय, म्हातारं व्हायचंय. तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य पाहिलेलंच नाहीये रे कधी. मी तुझ्यासाठी बनले असं मला वाटतं. तुझ्या पाठोपाठ येते,
पण जाताना मात्र मी तुझ्या आधी जाणार आहे. सॉरी सॉरी, हे नाही बोलायचंय मला आता. मी ना खूप रडले. तुझा निरोप मिळाला ना तेव्हा तू म्हणालास ना, मनातून जात नसेल तर आयुष्यातून जाण्याचा काहीच हक्क नाहीये मला. आणि असंही म्हणाला होतास, मला सोडून जाण्याची 1000 कारण असतील तुझ्याकडे, एकही कारण नाहीये दृष्टी. खरंच नाहीये तुला सोडून जाण्याचं एकही कारण माझ्याकडे. ग्रीन टी प्यायला लागलास ना तू, मला वाटतं म्हणून, मला हवा म्हणून. सॉरी, मला रडायचं नाहीये पण मला रडू येतंय. माझा गळा चोक होतोय. थांबू का? थांबू का? काका, ते तुमच्यासाठी आहे. मला नाही बोलता येते. मी थांबू? तुला पाणी देऊ का? नको. अगं केवढं पाणी वाया घालवलंस डोळ्यातनं. काका. अगं पण महत्वाचं बोललीच नाहीस तू जान्हवी. काय? जे तुला सांगायचंय ते. पण मी खूप बोलले ना. हो, पण मुद्द्याचं बोललीच नाहीस. हसू नकोस. मी हसण्यासारखं काही बोलत नाहीये. मला माझा खरा श्री आवडतो, तू नाही आवडत. कारण माझा श्री मी रडायला लागल्यावर हसत नाही. तो माझे डोळे पुसतो, मला जवळ घेतो, माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो, कधीतरी हसतो. मला ना माझा कधी हसणारा, कधी रागवणारा, कधी हसवणारा, कधीतरी रुसणारा आणि मायेने माझ्या पाठीवरून हात फिरवणारा श्री, मला तो. आपण फक्त भांडलो रे, उगाच भांडलो आपण. पण मला ना तुला काहीतरी सांगायचं होतं. मी ठरवलं होतं घरी यायचं आणि सांगायचं. तयारी करत होते मी घरी येण्याची. पण त्याआधीच तू पिंट्याबद्दलची तक्रार मागे घेतलीस म्हणून मी तुला थँक्सचा मेसेज सुद्धा पाठवला होता. अरे मी सामान भरलं होतं, पण त्याआधीच तुझी नोटीस येऊन धडकली. मला खूप धक्का बसला श्री. अरे माझ्या पायाखालची जमीन हल्ली होती श्री. अरे डिवोर्स किंवा पोरगी मी काहीच मागितलं नव्हतं. मला फक्त तू हवा होतास रे. मग मला काहीच सुचेना, पण मी गिव्हअप नव्हतं केलं. मी आले होते घरी कारण मला बोलायचं होतं, खूप महत्वाचं. आपल्या दोघांबद्दलचं काहीतरी खूप छान शेअर करायचं होतं तुझ्याशी. पण तुझं लग्न जमवताय ते कळल्यानंतर बाकी मी पूर्ण खचले श्री. इतकी निराश मी आयुष्यात कधी झाले नव्हते. तुझ्या घरात मी स्थान निर्माण करू शकले नाही, पण कुणाच्या मनातही मी स्थान निर्माण करू शकले नव्हते. खूप वाईट वाटलं रे मला. अरे तुझं दुसऱ्या कुणाशी तरी लग्न झालं असतं तर काय करणार होते मी. अरे मी जीवही देऊ शकत नव्हते रे. कसा देणार सांग ना, कारण एक जीव माझा. तू मला मी तुला गुणगुणू लागलो. पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी
आता तुम्ही सगळ्यांनी माझी क्लिप पाहिली. सौ जान्हवी श्रीरंग गोखले. माझा माझ्या नवऱ्याशी संवाद हरवला होता. कारण ना मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या लग्नाला गृहीत धरायला लागले होते. लग्न हे असं नातं आहे ना जे सतत वर्क इन प्रोग्रेस असतं आणि ते टिकवावं लागतं. हेच माझ्या लक्षात नाही आलं. माझा नवरा श्रीरंग गोखले हा लाखात एक माणूस आहे. श्री, आय एम सॉरी. मला माहितीये तू खूप एम्बॅरस फील करतोयस, पण मला बोलू दे. मी खूप बळ एकवटलंय आज बोलण्यासाठी. आज नाही बोलू शकले तर परत कधीच नाही बोलू शकणार. प्लीज. तू खूप लव्हिंग आहेस, केअरिंग आहेस, पण ह्यापेक्षा जास्त ना तू फादरली आहेस. तू तुझ्या आयांशी बरेचदा फादरली वागतोस आणि असं वागतोस ना तेव्हा खूप क्यूट दिसतोस. मला तुला हे सांगायचं होतं, खूप आधीपासूनच सांगायचं होतं, पण राहून गेलं. तर तो बरंच काही राहून गेलं रे सांगायचं. मनातच राहून गेलं. ते ओठांपर्यंत यायच्या आधीच आपण इतके दूर गेलो होतो की अनोळखी वाटायला लागलो एकमेकांना. मला माफ कर श्री, सगळ्यासाठी. मी माहेरी निघून गेले, तुझे फोन उचलले नाहीत, तुला कॉन्टॅक्ट केला नाही, तुझ्याशी बोलले नाही. चुकलं माझं, पण यातलं काहीच मी मुद्दामून नाही केलं. तू घरी आला होतास ना तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. माझ्या जीवाची पर्वाच नव्हती अरे मला, पण मला प्राणापेक्षा प्रिय असलेल्या कुणाची तरी काळजी वाटत होती. आपल्यामध्ये खूप टेन्शन होतं, आपण एकमेकांशी बोलूच शकत नव्हतो अरे. त्यामुळे मला तुला सांगताच नाही आलं. मला तुला सांगायचं होतं श्री. अरे सगळ्यात आधी मला तुलाच सांगायचं होतं, पण आपण दुरावलो होतो. खूप स्ट्रेस होता. आपल्या बाळाचा मुहूर्त चुकला रे श्री. पण त्या बिचाराला कसलीच कल्पना नव्हती. आपल्या विश्वासावर त्याने मला त्याच्या आगमनाची चाहूल दिली, पण त्या निरागस निष्पाप जीवाला याची कल्पना नव्हती की ही वेळ ताणाची आहे. त्याचे आई बाबा भांडलेत एकमेकांशी, ते लांब गेलेत एकमेकांपासून. त्याला माहितीच नव्हतं. या दोन फॅमिलीज ज्यात त्याचे आजी आजोबा मामा आहेत, त्या फॅमिलीज मध्ये कटुता आलीये. कळलंच नाही त्याला. त्याच्या आगमनाने आनंदी होण्याच्या मनस्थितीतच कुणी नव्हतं. त्याच्या स्वागतासाठी कुणी सज्जच नव्हतं श्री. पण मी सांगू तुला, मला खूप आनंद झाला. मला खरंच खूप आनंद झाला. पण त्यापेक्षा जास्त मी घाबरले होते श्री. कारण आपण दोघंही दोन टोकांना तोंड करून बसलो होतो. मी खूप प्रयत्न केले श्री, मला तुला सांगायचं होतं श्री, तू बाबा होणार आहेस. आज ज्या पुढच्या जनरेशन साठी तू झाडं लावतोयस, त्यांना पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करतोयस, ती पुढची जनरेशन, तुझ्या पुढची पिढी श्री माझ्या उदरात वाढतीये. मी प्रेग्नंट आहे. तुझा अंश वाढतोय माझ्यात श्री.
सगळे आनंदी असताना ही बातमी सांगायची होती रे. पण या क्षणाची वाट पाहण्यात खूप खूप वेळ निघून गेला आणि मग सगळंच हाताबाहेर गेलं. आनंदी राहण्याची, तुझ्यापर्यंत पोहोचण्याची तारेवरची कसरत करत होते मी. मला माझी पर्वा नव्हती, पण मला माझ्या बाळाची काळजी वाटत होती. त्याला फक्त आपलं प्रेम नाही, त्याला त्याच्या आजी आजोबांची माया मिळायला हवी असं वाटत होतं मला. खूप धडपडत होते मी. खूप चुकाही केल्या. आज वाटतंय तेव्हा जर सरळ मी तुला फोन करून सांगितलं असतं की मी प्रेग्नंट आहे, तर हे पुढचं सगळं टळलं असतं का रे? किंवा जर मी तुला सरळ मेसेज पाठवून दिला असता तर काय झालं असतं? पण या सगळ्या जरदरच्या गोष्टी आहेत. फॅक्ट ही होती की आपल्यामधलं अंतर वाढतच गेलं. पण मी आशा सोडली नव्हती आणि सोडणारही नव्हते. आई होत होते ना रे, मग आशा सोडून चालणारही नव्हतं मला. श्री, मी आपल्या बाळाशी खूप बोलत होते. मला ना बाळ तुझ्यासारखंच हवंय, हुबेहूब तुझ्यासारखं, तुझ्यासारखंच केअरिंग, तुझ्यासारखंच खूप प्रेम करणारं, तुझ्यासारखंच कर्तृत्ववान आणि तुझ्यासारखंच सेन्सिबल. तुला मुलगी हवी आहे ना? पिंट्याला भाची हवी आहे, आई आजींना सुद्धा नात हवी आहे. मग मला ही मुलगी चालेल. अरे मी आपल्या बाळाशी गप्पा मारत असते. मी त्याला सांगितलंय, तू रंग, रूप, गुण सगळं बाबांचं घ्यायचंस, पूर्ण बाबांसारखं व्हायचं. हा पण एकच, तुझे बाबा ना अजिबात ऑर्गनाइज नाहीयेत. ते बाकी तू माझं घे. आणखी एक श्री, जर चुकून आपल्याला मुलगा झाला तर मी त्याचं नाव घटोत्कच नाही ठेवणार. कसं वाटतं ते? घटोत्कच श्रीरंग गोखले मी नाही ठेवणार. तू मला मी तुला गुणगुणू लागलो. पांघरू लागलो, सावरू लागलो. का रडतेस? तू का रडतोय? कारण मी मूर्ख आहे. मी पण मूर्ख आहे श्री. तुला हे सांगायचं होतं मला. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला.
I'm sorry. Jahnavi, I'm sorry. I'm sorry. Jahnavi, I'm sorry. Jahnavi, मला बाळ हवंय. मला तू हवीयस. मला तुम्ही दोघेही हवंय. I love you. I love you both. I love you. तू कळी कोवळी साजिरी गोजिरी चिंबवल्या सरी घेत अंगावरी स्वप्नभासी खरे स्पर्श होता खुणा ओळखू लागलो तू मला मी तुला गूढ हुरहुर ही श्वास गंधा